काल ते प्रॉब्लेम नंबर 12 होतं वाटतं. एक मिनिट म्हणजे माझ्या हा झाला ना पी आणि क्यूचा. हा झाला हो काय सर, हा झाला. कम्प्लीट झाला. झाला सर. म्हणजे आपण प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काढलं ना. हो हो, काढलं. ओके. हा आता हे करूया. 21 हो, नंबर आहे. चालेल. ओके. हो हो. हा मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिले बघ. द कंपनी हॅज टू इन्व्हेस्टमेंट अल्टरनेटिव्ह. इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे 30 lakhs दोन्हीची. युजफुल लाईफ किती आहे 5 years आणि 6 year. कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे 12% दोन्ही 12 आहे. आणि कॅश इनफ्लो दिले 6 years साठीचे दिले. पहिल्या मशीनचं लाईफ फक्त 5 years आहे त्यामुळे 5 वर्षापर्यंत दिले. आणि आता हे अर्निंग्स कसे दिले हे बघ. इथे काही बाकीचं म्हटलेलं नाहीये. फाइंड द कंपनी. द कंपनी शुड सिलेक्ट अँड ऑल्सो advise the basis of payback and NPV method. आता हे अर्निंग्स दिलेले आहे. आपल्याला कसे दिलेत काही सांगितलेलं नाहीये पण आपण एक काम करू. हॅलो, हे हा सर. हे दिलेले अर्निंग्स आफ्टर टॅक्स आहेत असं समजूया. आणि ओके. त्याच्यामध्ये आपल्याला डेप्रिसिएशन परत ऍडबॅक करावं लागेल. हा. ओके. ओके सर. मशीन ए आणि मशीन बी. आता काय येणार बा हे मशीन ए साठी करू आपण. दोन्ही मशीनच्या कॉस्ट 30 लाख पर्यंत आहेत. इयर अर्निंग्स आफ्टर टॅक्स त्यानंतर डेप्रिसिएशन मग अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन. बरोबर. त्यानंतर ओके मग पुढचं कॉलम नंतर करू आपण. 1 2 4 5. अर्निंग्स काय काय दिले 7 lakhs. त्यानंतर 10 lakhs. 9 lakhs. 8 आणि 4. डेप्रिसिएशनची अमाऊंट किती येणार आहे 30 lakhs ला डिवाइड बाय 5. 6 लाख नाही का. सर, लिहू हे? हा हा लिही ना. हा. लिहून घे की. कळतंय ना लक्षात येते ना. हो हो सर. आणि मग आता ऍड केल्यानंतर किती होणार 13 16
15, 58, 14, 10 लाख. हे मी लॅक्स मध्ये लिहिलं हा पुढं. हो सर. आता इथं क्युम्युलेटिव्ह अर्निंग. सर ते 6 वर्षाचं आहे का? काय त्यात 6 वर्षाचं दिले का 5? 6 लाख आहे ना हे. हा हा. प्रत्येक वर्षाचं डेप्रिसिएशन 6 लाखच येणार ना. फिक्स मेथड. कॉस्ट अपॉन लाईफ केलं ना. मग इथे किती आलं 13 lakhs. आता हे 16 म्हणजे किती झालंय? 29 lakhs. ओके, इथंच थांबायला लागेल आपल्याला नाही का, कारण 30 lakhs हो आहे ना सर. कॉस्ट. कॉस्ट त्याची आहे 30 लाख. म्हणजे आता किती काय ना 2 years प्लस 1 lakh अपॉन थर्ड इयरचं किती आहे 15 into 12 months. जे 10 lakhs divided by 15 lakhs into 8 म्हणजे सर ओके. 2 years and 8 months. काय झालं? सर ते लास्ट कॉलमचं हेडिंग काय आहे? अर्निंग्स. हे ना हे हा. क्युम्युलेटिव्ह अर्निंग्स. ओके. क्युम्युलेटिव्ह अर्निंग्स, कारण हे अर्निंग्स आहेत ते व्हॅरी आहेत ना, कॉन्स्टंट नाही आहे. हा. त्यामुळे मग आपल्याला पेबॅक साठी फॉर्म्युला यूज नाही करता येणार ना. आलं लक्षात? हो सर. इथं कॉस्ट आहे त्याचे 30 लाख. लिहिलं? एक मिनिट सर, लास्ट लिहिते. झालं सर. हा. आता आपण सेकंड मशीनचं काढूया.
Now, machine B. Here, त्यानंतर काय आलं? Earnings after tax. मग हे depreciation. मग काय येणार? Earnings after tax before depreciation आणि मग cumulative earnings. आता याचे इयर किती आहेत? 6 इयर आहे टोटल. 1, 2, 3, 4, 6. याचं किती आहे? अरे याचं कॉन्स्टंटच आहे. नाही सर, खाली चेंज झालंय. अच्छा, हा, पहिले 4 वर्ष 8 लाख आहेत. हे रुपीज लॅक्स मध्ये लिहितोय. हा सर. 6 आणि 2. आता या ठिकाणी डेप्रिशिएशन किती येणार? 30 लॅक्सला डिवाइड बाय 6 इयर्स म्हणजे 5 लॅक्स, नाही का? हा. आता हे कसं येणार? या ठिकाणी 8 + 5 13. 13. सॉरी, सर 19. 19. 11 ना? 13 + 5 18. 13 + 5 कसं घेतलं सर? 6 लाख + 5 लाख येणार ना? होय, अरे मी असं काय केलं? 11 आणि खालचं 7. आणि 7. या आता हे सगळं 13 आहे. आता एक 13 मग 26 मग वरचे 4 लाख लागतात. कॉस्ट किती आहे? 30 लाख. 30 आहे की. ओके. म्हणजे 2 इयर्स प्लस करावं लागेल इथं पण. Payback period. Hmm. 2 years plus required amount 4 upon third year side 13. $12 months.
आता काय येणार 4 डिवायडेड बाय 3.69 येत आहे सर. 3.69 म्हणजे काय येणार 2 years 3.7 घेऊया का? 3.7 7 months. कळलं? हो सर, झालं. म्हणजे आता इथे कन्फ्युजन काय ना तुझं पहिलं किती आलं हा, होतं 2 years and 8 months आहे. हे कमी आहे सेकंड. हो, मग त्याचा कन्फ्युजन टाक खाली. हा, मशीन बी will be accepted because its payback period is comparatively short. Okay, बिकॉज इट्स पेबॅक पिरियड it's comparatively short. ओके. आता आपल्याला काय करावं लागेल एनपीव्ही काढायचा ना आता नेट हो. प्रेझेंट व्हॅल्यू. आता दोन्हीचं रेट काय आहे 12%च आहे. ओके, हा, आता बघा एक टेबल तयार कसं होईल आता इयर त्यानंतर डिस्काउंट फॅक्टर ऍट द रेट ऑफ 12%. हा, मग याच्यामध्ये घ्यायचं मशीन ए, त्याच्यामध्ये येतात अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन आणि मग हे काय आहे सर? डिस्काउंट फॅक्टर ऍट द रेट ऑफ 12%. हा, आणि पुढचं अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन म्हणजे डेप्रिसिएशन ऍड केल्यानंतरच्या फिगर. हा, हे झालं मशीन ए चे 2 कॉलम. तसं आता ओके. मशीन बी अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन आणि त्याचं प्रेझेंट व्हॅल्यू. कळलं? सर परत सांगताय का लास्ट बीच? हे वा, हे 2 कॉलम जसे ए चे केले ना हा, हेच 2 कॉलम ए बी साठी आहेत. ओके. हे जे डिस्काउंट फॅक्टर आहे तो दोन्हीसाठी कॉमन आहे ना. दोन्हीचा डिस्काउंट रेट आहे तो 12% दिलेलाच आहे. हा सर. आता ते आधी वर्कआउट करून घे. हे बघा आता कसं येणार फॅक्टर 1/12
1.12 3 डिजिट मध्ये घेऊ. हा, किती आला? हा सर 898 आहे म्हणजे 893 आहे. हा, $797. $712. 6355 636 आणि 567. ओके. सर लास्ट इयरचं 6चं नाही घ्यायचं अरे हा, बरोबर. ते 507 येते 507. ओके. हा सर हा, आता आपल्याला काय पाहिजे? मशीन पेचे अर्निंग्स. कोणते घ्यायचे आपल्याला? अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन वाले 13 वगैरे. हा, हा ओके रुपीज लॅक्स मध्येच लिही. 13 lakhs, 16 lakhs, 15, 14 आणि 10 आणि इथं डॅश. कळलं? हा सर हे इंटू हे करायचं ना आता हा, एक मिनिट. हा, दुसरं बोल. दुसऱ्याचं सर 13 लाख 4 वेळा आहे मग 11 लाख आणि 7 लाख मशीन बी चं हा, काय म्हणले? पुढं बोल. 13 लाख ना? 13 लाख 4 वेळा मग 11 लाख आणि 7 लाख 13. अकरा ना? हा 11 आणि 7 ओके. हा, आता आपल्याला हे मल्टिप्लाय करायचं. एक मिनिट. हा, किती वाजता? हॅलो, हा, एक 6 वाजता, कारण 7 वाजता बरोबर मला बाहेर जायचंय ना. हॅलो, हा बोला. 7 वाजता 7 वाजेपर्यंत बाहेर जायचंय. 6 वाजता येऊ का बरोबर? हो, चालेल चालेल, या. हो, हा ठीक. हॅलो. हा सर हा, तर ते आपण कॅल्क्युलेशन. सर पहिल्याचं 11,60,900 येतंय एकदा बघा तुम्ही बरोबर आहे का? थांब, किती आला?
11,60,900. हा सर, बरोबर आहे ना? हो. पूर्णच लिहूया. त्यानंतर आहे एम प्लस एम. हा, त्यानंतर दुसरा एक किती आला? 0.797 12,75,200. इंटू 12,75,200. हे एम प्लस एम. त्यानंतर 712 into 15. $10,68,000. $10,68,000. हा, हा सर, त्याच्या पुढचं 8,90,400. दुसरं का? हा 8,90,400. बरोबर ना? हो सर. मग त्याच्या खाली 5,67,000. किती म्हणली? 5,00,000. 67,000. 5,67,000. ओके. हा सर. आता याची जरा टोटल चेक कर ग. माझा जरा इथं चुकलं काहीतरी बहुतेक. करते सर. सर 4,03,000 येत आहे. चार लाख नाही, 49 लाख. 40,03,000. हा 49,61,500 आहे. नाही सर, 40,03,000 येत आहे. काय बघ नीट. एक मिनिट बघते. हा सर, तेवढंच येत आहे. मी एक 0 कमी घेतलेला. 49,61,500 ना? हा हा, हे काय आलं तुझं टोटल पेवी. तर त्यातून लेस कर. याच कॉलम मध्ये कंटिन्यू कर ना ते. हा कॉस्ट ऑफ असेट. कॉस्ट ऑफ असेट किती आहे? 30 lakhs.
म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू किती आली 19,61,500. इज इट क्लिअर? हो सर. हे आलं पहिल्या मशीनची नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आता नेक्स्ट वाली करायची आपल्याला. नेक्स्ट पण केली सर मी. केली? कर की. हो. टोटल करू का मग त्याची? केली आहेस काय? हो केली आहे सर. मग टोटल सांगते पीव्हीची. हा सांगते, एक मिनिट. हा. $49,25,900 येत आहे. किती? 49,00,000 $25,900. हा. 900. आणि याची पण ही कॉस्ट 30 लाखच आहे ना मशीनची? हो. म्हणजे किती आला एनपीव्ही आता? 19 लाख. 25,900. बरोबर. आता याच्यामध्ये हायर काय आले? दिस वन मशीन ए. म्हणजे कन्क्लुजन काय आलं होतं मग? मशीन ए विल बी प्रिफर्ड. एक मिनिट आहे सर. Machine A will be preferred किंवा accepted because हा. its net present value NPV is more किंवा higher than machine B. हा लिहिलं सर. ओके. आता आपण याचा पीआय काढूया ग. हॅलो. हा सर. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. हा. पीआय कसा काढणार? काय फॉर्म्युला आहे? इथं लिहितो मी. पीआय पीआय म्हणजे सर? प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स ओके. इज इक्वल टू टोटल present value upon cost of life upon cost of asset into 100. अपॉन For कॉस्ट. cost of asset into 100. ओके. आता पहिल्या मशीनचं किती आले बघा. टोटल हे किती पीव्ही 49,61,500. ओके. हा. याला डिवाइडेड बाय 30 lakhs. आणि याला into
100. 165.38. % कळलं? हा सर. हे मशीन एचं आलं आणि आता मशीन बीचं किती येणार? 1925. नाही सॉरी, टोटल कॉस्ट. नाही सर, 49,25,200. हा, 49. 200 नाही 900 सॉरी. हा, 900 अपॉन 30 लाख. म्हणजे 164.20. हा सर. आता याला जरी केलं ना तरी चालतं. बघा आता काय आन्सर आहे ते. 1961,500. हे एनपीव्ही घेऊन हा, अपॉन 30 लाख. 65 इंटू त्याला 100. म्हणजे फक्त इथं 100 कट होतो. 65.38 येते. ते पण चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे या पीआय नुसार सुद्धा काय आहे, मशीन ए विल बी ऍक्सेप्टेड. ते पण कन्क्लुजन लिहू सर. हा ते दे ना. ओके. काय लिहू? हा, machine A will be accepted because profitability index of machine A is more than machine B. कळलं? हो सर. ओके. वेळ संपत आलं. ओके. उद्या याच टायमिंगला करूया सर. हो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. 6:30च्या दरम्यान. हो हो चालेल सर. ओके. लिव्ह करू सर. ओके, येस. हा.